की कृपया तुम्ही इथे यावं. आता व्यासपीठ म्हणण्या इतकं मोठं नाही आहे हे जागा, पण कृपया इथे यावं. गीता जयंती उपसमिती ही जेव्हा स्थापन करायची होती त्यावेळेला महाराष्ट्र मंडळाकडे जबाबदारी आलेली होती आणि त्याच्यासाठी एक अत्यंत तळमळ असणारा मनुष्य आणि अत्यंत व्यासंगी असणारा मनुष्य हा महाराष्ट्र मंडळाला हवा होता आणि फार लांब जावं लागतच नव्हतं. माधवराव आमच्या पाठी खंबीरपणे उभे होते. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सल्ला आमच्याकडे नेहमीच असतो. मी माधवरावांना विनंती करतो की त्यांनी आजचे उत्सव मूर्ती गुरुदेव अभ्यंकर यांचं स्वागत करावं. तर आता ह्याच्या पुढे आपला जास्त वेळ न घेता पुढचे 2 तास आपण गुरुदेवांची अमृतवाणी ऐकूया. विषयाच्या मांडणीला प्रारंभ करण्यापूर्वी ऐकू येते? एक 2-3 महत्वाच्या गोष्टी. मी विषय खरं तर आपल्यावर सोपवलेला होता. म्हटलं मला ऐन वेळेला सांगितलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण तो ऐन वेळेलाच सुचवला. चालेल ना आपल्याला? दुसरी विनंती अशी की सूचना दिलीच आहे, आपापली कर्णपिशाचे शांत करून टाका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रवचनाचे आपण 2 भाग करूया. माऊलींच्या बद्दल मी बोलेन आणि त्यानंतर आपल्याला काही जर प्रश्न असतील, आपल्या मनामध्ये काही आशंका असतील तर ते आपण विचारायला हरकत नाही. आपण प्रारंभ करूया. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. प्रभु, महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सर्व मान्यवर पदाधिकारी, विश्वस्त आणि ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र आपल्या अंतःकरणामध्ये धारण करण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, आस्थेनं, निष्ठेनं, श्रद्धेनं या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आपण सर्वजण भगिनी, बांधव आणि मोजके तरुण तरुणी, इथे संक्षिप्त रूप लिहिलेले महाराष्ट्र मंडळाचं ते मला फार आवडलं. महाराष्ट्र मंडळ ममम झाले. त्याचा अर्थ असा, मम आणि त्याच्यावरचा अनुस्वार जर वेगळा काढला तर हिंदू धर्माचं सारच त्याच्यामध्ये आलेलं आहे. कारण आपण म्हणतो इदन्न मम, हे माझं नव्हे, एका व्यक्तीचं नव्हे, अवघ्या मंडळाचं आहे, अवघ्या राष्ट्राचं आहे, अवघ्या विश्वाचं आहे. ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतला तो हिंदू धर्म आणि संस्कृती सर्वार्थानं कृतार्थ आणि धन्य आहे. या संस्कृतीनं, या धर्मानं जे जे उच्चारलं, जे जे लिहिलं
ज्याचं स्वप्न पाहिलं, ज्याचं आचरण केलं, ते सगळं विश्वात्मक आहे. म्हणून आपल्याकडे नित्य म्हटलं जातं, अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार जनसामान्य करतात. पण ज्यांचं काळी सुपासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, ते एकच म्हणतात वसुधैव कुटुंबकम. ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी एका कुटुंबासारखी आहे, एका घरासारखी आहे. मग विश्व जर एकच घर असेल तर त्या घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, बरं का. त्या दिवाणखान्यामध्ये मांडलेल्या सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड आणि सिंगापूर. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन किंवा जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय भारत. शंका असणे त्याच्याबद्दल. घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे प्राप्त होतं. तेव्हा विश्वरूपी घराचं देवघर किंवा मंदिर म्हणजे भारतवर्ष आहे. ज्यांनी भारताला देवघर केलं विश्वरूपी घराचं, त्याच्यामध्ये आमचे सगुणावतार आहेत, आमचे आचार्य आहेत आणि आमचे अलौकिक संत आहेत. आपला भारतवर्ष इतका कृतार्थ आणि धन्य आहे की भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये अलौकिक संत निर्माण झाले. भक्तीची पहिली गंगा जी आणली ती तामिळनाडूनं आणली, द्रविड प्रांतांनी आणली. आणि तमिळनाडूमध्ये आळवार संत झाले. पेय आळवार, पेरी आळवार, पोयगई आळवार, नम्माळवार, राजा कुळशेखर, मधुर कवी, आंडाळ, तिरुमळई आळवार, तिरुमंगैशी आळवार, तोंडर अडिप्पोडी आळवार, आंडाळ. आपले चेहरेच सांगतात की एकही नाव आपण यातलं ऐकलेलं नाही आहे. आणि तरीही आपण विश्वात्मक एकतेच्या गप्पा नेहमी करत असतो. भारतातले संत माहिती नाहीत अशी खरंच अवस्था आहे. पण त्यात आपला दोष नाही, कारण आपल्या अभ्यासक्रमात याला कुठेच स्थान नसतं. केरळमध्ये ज्यांना केरळचे वाल्मिकी म्हणतात ते तुंचत्तू एषुत्तछन म्हणून होऊन गेले. फार थोर संत झाले आणि त्यांनी मल्याळम भाषेमध्ये रामायण दिलं. त्यांच्या जोडीला 2 नंपुतिरी नावाचे संत झाले. मेलपुत्तूर भट्टनारायण झाले. आपण आंध्र प्रदेशामध्ये गेलो तर ज्यांनी रामभक्तीनं सगळा आंध्र प्रदेश गाजवून टाकला, दुमदुमून टाकला, ते त्यागराज आंध्र प्रदेशमधलेच. त्यांच्या जोडीला ज्यांनी सगुण परंपरा चालवली ते पोतन्ना तिथलेच. ज्यांनी निर्गुणी परंपरा चालवली ते वेमन्न तिथलेच. अन्नमाचार्य की ज्यांची बालगीतं घरोघरी आंध्र प्रदेशामध्ये गायली जातात ते आंध्र प्रदेशामधलेच. कर्नाटकामध्ये आलात तर अक्क महादेवी आहेत, कनकदास आहेत आणि पुरंदरदास आहेत की ज्यांचं नातं केवळ कर्नाटकाशी नाही, त्यांचं नातं महाराष्ट्राशी आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाशी सुद्धा आहे. हे 3 संत प्रधान कर्नाटकामधले आहेत. आपण गुजरातमध्ये गेलात तर आपल्याला ज्ञात आहे की तिथे नरसी मेहता झाले. त्यांचं एक पद सगळ्यांना माहिती आहे, वैष्णव जणतो तेणे कहिये जो पीर पराई जाणे रे. दुसऱ्याचं दुःख जो जाणतो तोच संत. आनंदात सुखात सगळेच सहभागी होत असतात. दुःख एकालाच सोसावं लागतं असं जगामध्ये सगळीकडे आहे. पण संत ते असतात की दुसऱ्याचं दुःख सुद्धा जाणून घेतात. वर आपण राजस्थानमध्ये गेलो तर जिनं मधुराभक्ती सांगितली ती मीराबाई तिथे झाली आणि निर्गुणी परंपरा चालवणारे दादू दयाळही तिथेच झाले. ज्यांनी सगळा काश्मीर कृष्ण भक्तीनं दरवळून टाकला ते परमानंद संत काश्मीरमध्येच झाले. ज्यांनी शैव परंपरा चालवली त्या लल्लेश्वरी या काश्मीरमध्येच झाल्या. आसाममध्ये आज जेवढा हिंदू धर्म आणि संस्कृती टिकून आहे ती पुण्याई केवळ एका संताची आहे आणि ते म्हणजे शंकरदेव. मला बरं वाटतं इतिहासात नाव वाचताना, माझं नाव तेच असल्यामुळे. शंकरदेवानी पूर्वेला हिंदू धर्म भारतीय संस्कृती जपली. त्यांचे शिष्य माधवदेव त्यांनी ती परंपरा पुढे चालवली. आपण बंगालमध्ये आलो तर चैतन्य महाप्रभू आहेत. आपण बिहारमध्ये आलो तर दरिया, ज्यांना बिहारचे कबीर म्हणतात ते दरिया तिथलेच आहेत. उत्तर भारतामध्ये कबीर आहेत, सूरदास आहेत, तुलसीदास आहेत. ओरिसामध्ये गेलात तर
सरला दास आहेत, बडा जगन्नाथ दास आहेत, किती जणांची नावं सांगावी. आणि महाराष्ट्रात आपण आलो की महाराष्ट्राचे पंचप्राण ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम आणि समर्थ रामदास. या पंचप्राणांमध्ये आपल्याला अवघ्या भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं सगळं तत्वज्ञान आणि दर्शन घेता येतं. हे असे संत होऊन गेले की ज्यांच्या चरित्रामधून, ज्यांच्या तत्वज्ञानामधून आपल्याला विठ्ठलाचं, श्रीरामाचं दर्शन होईल. या विठ्ठलाचं किंवा श्रीरामाचं मस्तक म्हणजे समर्थ रामदास, या विठ्ठलाची किंवा श्रीरामाची जिव्हा म्हणजे संत नामदेव, या विठ्ठलाचा किंवा श्रीरामाचा कंठ म्हणजे संत एकनाथ, या विठ्ठलाचं किंवा रामाचं हृदय म्हणजे संत तुकाराम, पण या विठ्ठलाचं किंवा श्रीरामाचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. या 5 संतांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला इतका अलौकिक अनुभव घेता येतो. आणि अनुभव हा सांगता येत नाही, तो घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र असंच अद्भुत आहे. ज्यांच्या तत्वज्ञानाने आज जगाला वेड लावलेला आहे, किंबहुना जगामध्ये एवढा थोर संत दुसरा झालाच नाही असं म्हटलं तरी चालेल, इतकी ज्यांची अलौकिक योग्यता आहे, जे कारक महापुरुष आहेत, असे ज्ञानेश्वर माऊली. त्यांच्या चरित्राचा वेळेची मर्यादा सांभाळून जेवढा आपल्याला अभ्यास आज करता येईल तेवढा आपण अगत्य करूया. तुकोबांचं एक वचन आहे, आपल्याला माहिती आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जन्म मृत्यूचं चक्र अखंड चालू असतं आणि पशु पक्षी सुद्धा पुढल्या पिढीची वीण करतात, जन्म देतात पुढल्या पिढीला. पण खरंच आपल्या कुळामध्ये उत्तमातले उत्तम पुरुष, उत्तमातल्या उत्तम कन्या जन्माला याव्या असं जर वाटत असेल तर आईवडिलांना काही तपश्चर्या करावी लागते. ती केल्याशिवाय कोणतेही अलौकिक महापुरुष असे निर्माण होत नसतात. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकोबांचं वचन सर्वार्थाने सत्य आहे. प्रत्येक संताचं चरित्र काढून बघा. नामदेव महाराजांच्या 8 पिढ्या पंढरीच्या विठ्ठलाच्या सेवेमध्ये होत्या. नाथांचं भाग्य असं की वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, राम संप्रदाय म्हणजे सूर्योपासना, या दत्तोपासना, या 4 प्रवाहांचा संगम त्यांच्या चरित्रामध्ये आहे. आणि त्यांचं भाग्य असं की कृष्णदेवरायांनी पंढरपुरातून, महाराष्ट्रामधून नेलेला विठ्ठल त्यांच्या पणजोबांनी परत आणला, भानुदास महाराजांनी. त्याच्या अशा अलौकिक कुळामध्ये त्यांचा जन्म झाला. तुकोबांच्या 8 पिढ्या अत्यंत निष्ठेनं पंढरीची वारी करत होत्या. म्हणून तुकाराम महाराजांनी कौतुकाने म्हटले की आमची मिरासी आहे ती पंढरीची वारी आणि पांडुरंग म्हणजे. तर प्रत्येक संत समर्थ तर असे भाग्यवंत की 23 पिढ्या रामोपासना आणि सूर्योपासना. माऊली याला अपवाद नाहीत. ज्ञानेश्वर माऊलींचे मूळ पुरुष हे पैठण, आपल्याला गाव माहिती आहे, त्याचं मूळचं नाव आहे प्रतिष्ठान. पुढे त्याचं नाव पैठण झालं. गोदावरीच्या तीरावर वसलेले सुंदर गाव, किंवा एकेकाळी या गावाचा नावलौकिक असा होता की उत्तरेकडे ज्याप्रमाणे वाराणसी, काशी, त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठान किंवा पैठण. या प्रतिष्ठानच्या जवळ आपे गाव नावाचं एक छोटं खेड आहे. या गावामध्ये त्या गावाचं कुलकर्णी पण करणारे हरिहरपंत कुलकर्णी या नावाचे गृहस्थ राहत असत. महाराष्ट्र संतांचं वैशिष्ट्य पाहिलं का की महाराष्ट्र संतांमध्ये पंचप्राणांमध्ये 3 कुलकर्णी आहेत. ज्ञानेश्वर माऊली कुलकर्णी, किती आनंद झाला आमच्या कुलकर्णींना हसताना. एकनाथ महाराज कुलकर्णी आणि समर्थ रामदास ठोसर पण कुलकर्णीच. 5 संतांमध्ये 3 कुलकर्णी असावे ते केवढं भाग्य आहे आपलं. तर हरिहरपंत कुलकर्णी हे माऊलींचे मूळ पुरुष. त्यांच्या पोटी रामचंद्र, गोपाळ आणि मोहना 2 पुत्र, 1 कन्या जन्माला. रामचंद्रांचा मुलगा हरी, हरीचा मुलगा त्र्यंबकपंत हे ज्ञानेश्वर माऊलींचे पणजोबा होते. त्यांच्या पोटी, त्र्यंबकपंतांच्या पोटी
गोविंदपंत जन्माला आले. गोविंदपंतांचा मुलगा म्हणजे विठ्ठलपंत, आणि विठ्ठलपंत आणि रखुमाई यांच्या पोटी 4 अलौकिक भावंडांनी जन्म घेतला. अशी त्यांची मूळ पुरुषापासून परंपरा आहे. सांगा बरं ही 8 नावं मला, असं मी म्हणणार नाही, कोणाला चिंता करायचं कारण नाही, पण जेवढं सावधानपणे ऐकता येईल आणि हृदयात ठेवता येईल तेवढं जपून ठेवा म्हणजे झालं. गंमत अशी झाली की हरिहर पंतांना 2 पुत्र होते. त्यातला एक हरी नावाचा होता आणि दुसरा गोविंद. ज्ञानेश्वर माऊलींचे हे पणजोबाने म्हटलं. हरी हा क्षात्र वृत्तीचा होता आणि त्याच्यामुळे यादवराजे जे होते देवगिरीचे, त्यांच्याकडे तो सैनिक म्हणून गेला आणि आपल्या कर्तृत्वानं पुढे मोठा सरदार झाला. गोविंदपंत जे होते ते वृत्तीनं अतिशय सौम्य आणि शांत असल्यामुळे त्र्यंबक पंतांच्या लेखणीचं काम त्यांनी पुढे चाललं. पुढे योग असा आला की गहिनीनाथांची कृपा त्र्यंबक पंतांना लाभली. हे कुटुंब निष्ठेनं पंढरीची वारी करत असे, प्रतिष्ठानला जात असे, अत्यंत संपन्न घराणं, आणि तरी सुद्धा धर्माचं अधिष्ठान न सुटलेलं होते. फार अवघड आहे, लक्षात ठेवा. अर्थ फार प्राप्त झाला की धर्माचं अधिष्ठान सुटतं जगामध्ये, असं सार्वत्रिक अनुभव आहे जगामध्ये, आणि धर्म टाकून देतात, अर्थ एकच धर्म होऊन जातो. असं या कुटुंबाचं झालं नाही. गहिनीनाथांची कृपा त्यांना लाभली आणि त्र्यंबक पंत कृतार्थ झाले. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आणि घडलं असं की हा जो हरी नावाचा मुलगा होता, एका देशमुखांनी पुंडाई केली म्हणून राजाने सांगितलं ते बंड मोडण्यासाठी जा. हरिहर पंतांनी त्या देशमुखाला मारलं खरं, पण दुर्दैवानं त्या युद्धामध्ये स्वतः हरिपंत मारले गेले. त्र्यंबक पंतांना पराकोटीचं वैराग्य प्राप्त झालं. त्यांनी सगळा प्रपंच गोविंद पंतांच्या हाती सोपवला, प्रपंचाचा त्याग केला, नाथपंथी उपासना त्यांनी स्वीकारली आणि आपली वाटचाल त्यांनी सुरू केली. गोविंद पंतांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं नाव होतं नीराबाई. या दोघांचा प्रपंच सुखाचा झाला, पण एक शल्य मनामध्ये असं होतं की पुत्र संतती काहीही नव्हती. या गोविंद पंतांना उतार वयामध्ये म्हणजे 55व्या वर्षी, बहुधा 54-55व्या वर्षी एकच पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला, नीराबाईंच्या आणि गोविंद पंतांच्या. तो म्हणजे अतिशय कौतुकानं नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे की त्यांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी असल्यामुळे कौतुकानं त्यांनी त्याचं नाव विठ्ठल ठेवलं. आता आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आपला प्रकृती धर्म घेऊन येतो. सत्व आपल्यात असतं, रजोगुण असतो, तमोगुण असतो. ज्यांच्या ठाई तमोगुण प्रबळ असतो ते दरोडेखोर होतात, मारेकरी होतात, जगाला लुटतात, जगाला फसवतात, नानाविध प्रकार करतात. रजोगुणी जे असतात त्या पैशाच्या मागे जास्ती लागतात, आपलं नाव व्हावं, आपली कीर्ती वाढावी म्हणून नित्य प्रयत्न करतात. जे सत्वगुणी असतात ते सन्मार्गाला लागतात आणि आपल्यापुरतं न जगता समाजाचं, मानवतेचं कल्याण कसं होईल याचा विचार करतात. विठ्ठलपंत जन्मतः सत्वगुणी, प्रधान सत्वगुण त्यांच्यामध्ये होता आणि लहानपणापासून वैराग्याची आवड होती. ही आवड असल्यामुळे या मुलावर गोविंद पंतांनी विशेष संस्कार केले. हा मुलगा चंद्रकलेप्रमाणे वाढला, मोठा झाला, उत्तम विद्या त्यांनी प्राप्त केल्या आणि मग आई वडिलांना तो म्हणाला की मातृभूमीचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. पूर्वी असं असे की तीर्थयात्रा करा आणि त्या कालखंडामध्ये कोणतंही साधन नव्हतं, त्याच्यामुळे पायी सगळा प्रवास करावा लागत असे. चालत जायचं आणि तीर्थयात्रा करायची, सगळ्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं, हा प्रवास अवघड असे. कारण वाटेमध्ये कुठे काही वेडवाकडं घडलं तर घरावर तुळशीपत्र ठेवूनच निघावं लागायचं. अशा प्रवास अत्यंत अवघड होता. विठ्ठलपंत बाहेर पडले, अनेक तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं आणि दक्षिणेकडे काही तीर्थयात्रा थोडी केल्यानंतर, काही उत्तरेकडची स्थानं पाहिल्यानंतर प्रवास करत करत ते अलंकापुरीला आले, ज्याला आज आपण आळंदी म्हणतो. अशी अनेक नावं बदलून गेलेत बरं का. पुण्याचं नाव होतं पुण्यपत्तन, आमचे पांडुरंग पंत बसलेत, त्यांना माहिती असणार, वैद्य.
पुण्याचं नाव होतं पुण्यपत्तन, कारण पुण्यामध्ये सगळी पुण्यवान माणसं राहायची तेव्हा, म्हणून त्याचं नाव पडलं पुण्यपत्तन. पुढे त्याचं झालं पुण्य विषय, मग त्याची झाली पुनवाडी, त्याचं झालं पुनवडी, ती वडी सुद्धा कोणीतरी खाल्ली, उरलं पुन, त्याचं पुणन, शेवटी पुणे. इतका लांब प्रवास झाला. आपल्याकडे नद्यांची नावं खरंच इतकी सुंदर आहेत की सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी नावाचं गाव आहे, ते तिथून जी नदी वाहते त्या नदीला आज आपण म्हणतो उर्मोडी. त्या नदीचं मूळ नाव इतकं गोड आहे, एका अप्सरेचं नाव आहे उर्वशी, मूळ नाव आहे. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. अंगावर रोमांच यावेत असं अनंत कवींनी वर्णन करूनच ठेवलेलं आहे. अशी कितीतरी नावं बदलली. कुमुदवती नदीचं नाव आहे, आज आपण त्याला कुकडी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कुमुदवती हे घाणेरडं नाव बदललं, कुकडी हे गोड नाव ठेवलं. वेत्रवती नाव उत्तरेकडे, आज त्या नदीला बेटवा नदी म्हणतो आपण. अहमदाबादचं मूळ नाव आहे कर्णावती, लखनौचं मूळ नाव आहे लक्ष्मणपूर, हैदराबादचं मूळ नाव आहे भाग्यनगर. पण सगळी कालाच्या ओघामध्ये, आक्रमणाच्या कालखंडामध्ये नावं पार पालटून गेली. अलंकापुरीला विठ्ठलपंत पोचले, ज्याला आज आपण आळंदी म्हणतो. आणि नामदेव महाराजांनी त्यांचं वर्णन केले. वैराग्याचा पुतळा असावा तसे विठ्ठलपंत दिसत होते. त्या अलंकापुरीचं कुलकर्णी पण ज्यांच्याकडे होतं त्यांचं नाव सिद्धोपंत कुलकर्णी. ते ज्या वेळेला इंद्रायणीच्या काठावर आले त्यावेळेला तिथे पद्मासन घालून बसलेला हा चैतन्याचा वैराग्याचा पुतळा त्यांनी पाहिला आणि त्यांना आश्चर्य वाटलं, हा अलौकिक तेजस्वी महापुरुष कोण आहे. आणि त्यांनी अतिशय आग्रहानं कळकळीची विनंती केली आणि ते म्हणाले, आपण धर्मशाळेत कुठे राहता, मी गावचा कुलकर्णीच आहे, आपण घरी यावं, सुखरूप राहावं. चौकशी केली आपण कुठले काय. आणि घरी आल्यानंतर त्यांना विठ्ठलपंतांना घरी आणल्यानंतर सिद्धोपंतांना इतका आनंद झाला, कारण त्यांची कन्या उपवर होती आणि त्याच्यामुळे त्यांना विशेष आनंद झाला. आणि त्यांच्या मनामध्ये आलं, या दोघांचा विवाह जर संपन्न झाला तर किती चांगलं होईल. आणि खरोखर असा योग आला की त्यांना दृष्टांत झाला पंढरीच्या पांडुरंगाचा, हा साक्षात माझा अंश असलेला विठ्ठल तुझ्या घरामध्ये आलेला आहे, तुझी कन्या याला दे. त्यावेळेस सिद्धोपंतांनी आपल्याला जो दृष्टांत झाला, जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते या विठ्ठलपंतांना सांगितलं. त्यावेळी विठ्ठलपंत म्हणाले, हा दृष्टांत आपल्याला झाला पण मला नाही आहे सामक्ष झालेली, तेव्हा मी कसा होकार देणार. महाचतुर होते, हुशार होते. कौतुक असं की काहीच दिवसात त्यांना तोच साक्षात्कार झाला, तोच दृष्टांत झाला. त्यावेळेला सिद्धोपंतांचा आनंद गगनात मावेना आणि ते म्हणाले, आता हा विवाह संपन्न करूया. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले की माझ्या आई वडिलांना प्रथम विचारा. पद्धत होती त्या काळी. पण या विवाहाला सिद्धोपंतांनी ज्यावेळी निरोप पाठवला त्यावेळी गोविंद पंत किंवा मीराबाई येऊ शकले नाहीत. काय कारण असावं? म्हणजे विठ्ठलपंतांच्या आईवडिलांच्या अनुपस्थितीत हा विवाह झालाय बरं का. वेगळेपण आहे माऊलींच्या चरित्रामध्ये, ज्ञानेश्वर माऊलींचे. का घडलं असावं? एक शक्यता अशी आहे की नामदेव महाराजांनी उल्लेख केलेला आहे की पंढरीच्या पालख्या निघालेल्या आहेत, वारकरी पंढरीला निघालेले आहेत. आपल्याला माहिती आहे आषाढीला सगळेजण पंढरीमध्ये पोचतात, आषाढ शुद्ध एकादशीला. आणि त्यावेळेला विवाहाचे मुहूर्त संपलेले असतात, जवळजवळ जूनपर्यंत साधारण मुहूर्त असतात आणि नंतर नसतात. पूर्वी मुहूर्त बघूनच लग्न करत असल्यामुळे बहुधा शेवटचा मुहूर्त असावा म्हणून सिद्धोपंतांनी घाईघाईनं या दोघांचा विवाह संपन्न केला. विवाह झाला पण विठ्ठलपंतांचं अंतःकरण हे केव्हाच पांडुरंगाला, वैराग्याला, नाथ संप्रदायाला वाहिलेलं होतं आणि प्रपंचामध्ये त्यांचा जीव अजिबात रमेना. आणि ते पत्नीच्या मागं लागले, रुक्मिणीच्या. त्यांची जी पत्नी म्हणजे सिद्धोपंतांची कन्या, तिचं नाव रुक्मिणी, तिच्या मागे लागले की मला अजूनही तीर्थयात्रा करायची आहे, किंबहुना माझ्या मनात असं आहे की मी संन्यासच घ्यावा. त्या पत्नीला किती धस्स झाला असेल आपण मनाशी कल्पना करा.
कारण संन्यास आश्रम हा अंतिम टप्पा आहे, मानवी जीवनातला अंतिम टप्पा आहे की जिथे सगळंच त्यागायचं असतं. संन्यासाचा अर्थच असा सम्यक न्यास, म्हणजे काय बाळगावं काय टाकावे हे ज्याला कळतं तो संन्यासी. त्यांनी सगळंच त्यागायचं असतं, काही जवळ ठेवायचं नसतं. त्याच्यामुळे योग असा आला की मी संन्यास घेतो म्हटल्यानंतर रुक्मिणीला भीती वाटली. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर घातली. सिद्धोपंत अनुभवी होते आणि ते म्हणाले की मी तुला एक कानमंत्र देतो, तेवढं पतीच्या कानावर घाल. ती म्हणाली, म्हणजे वडिलांनी शिकवलेलं होतं, त्याच्यामुळे रुक्मिणी म्हणाली की मातृपितृ ऋण काही असतं की नाही, तेव्हा पुढली पिढी जन्माला येऊ दे, मग आपण खुशाल संन्यास घ्या. पितृऋण तर फेडावं लागतं, वंशबेल तर पुढे चालू राहिली पाहिजे. विठ्ठलपंत तात्पुरते हो म्हणाले खरे, पण त्यांनी पुन्हा मागे तेच टुमणं लावलं की मी संन्यास घेणार, मला परवानगी दे. केव्हा तरी अर्धवट झोपेमध्ये, अपूर्ण झोपेमध्ये रुक्मिणी असताना नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे, जा जा म्हणे दिधला अवसरू. होय म्हणाली. कदाचित अर्धवट झोपेमध्ये असणार रुक्मिणी तेवढी संधी घेतली आणि विठ्ठलपंत बाहेर पडले. त्यांनी अलंकापुरी त्यागली आणि ते थेट वाराणसीला गेले. तिथे श्रीपाद स्वामी या नावाचे एक थोर सत्पुरुष होते, त्यांच्याकडून त्यांच्याजवळ ते खोटं बोलले. हे असं का झालं पुढे उलगडा करूया आपण, नाहीतर म्हणाल थोर पुरुषी थापा मारतात, आम्ही मारले तर काय बिघडलं, आम्हाला लायसन्स मिळालं असं सगळ्यांना वाटेल, असं नाही आहे. विठ्ठलपंत त्यांना विचारलं श्रीपाद स्वामींनी की बाळा तुझा विवाह झालाय का, घरी कोण कोण आहे. त्यांनी सांगितलं मला कोणताही पाश नाही. म्हणून श्रीपाद स्वामींनी त्यांना अनुग्रह दिला, संन्यास दिला आणि संन्यास आश्रमामध्ये आपलं नाव बदलावं लागतं. खरं तर संन्यास आश्रमाची पहिली अट अशी आहे की संन्यास घेतला की नाव पाळटायचं आणि आई म्हणून बायकोला साष्टांग प्रणिपात करायचा असतो. घेईल का कोणी? संन्यास किती अवघड आहे, आपण जरा फक्त आपल्या मनाशी केवळ कल्पना करा. अतिशय अवघड आहे. संन्यास धर्म सोपा नाही. चैतन्य नाव ठेवण्यात आलं श्रीपाद स्वामींच्याकडून आणि पुढे योग असा आला की हा अतिशय कर्तृत्ववान तरुण आहे हे जाणलं श्रीपाद स्वामींनी. आणि श्रीपाद स्वामी म्हणाले बाळा आता तूच या मठाचा भार सांभाळ, मी तीर्थयात्रेला जाऊन येतो. नियतीनं काळाच्या उदरात काही अक्षरं कोरून ठेवलेली असतात, आपल्याला अज्ञात असतात, पण ते घडलं की वाटतं अरे कसं घडलं. श्रीपाद स्वामींनी काही तीर्थयात्रा केली आणि नेमके ते अलंकापुरीमध्ये येऊन दाखल झाले. कसे योग तरी असतात, आश्चर्यकारक आहेत. आणि ते आल्यानंतर सिद्धोपंतांनी त्यांचं दर्शन घेतलं. यावेळेला पतीच्या विरहाने व्याकुळ झालेली रुक्मिणी ही त्या सिद्धेश्वर नावाचं मंदिर आहे, आपल्याला माहिती आहे अलंकापुरीमध्ये, त्या शंकराच्या मंदिरापुढे जो पिंपळ अश्वत्थ वृक्ष आहे त्याला प्रदक्षिणा घालत होती. 1,00,000 प्रदक्षिणा तिनं घातल्या असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. आणि त्यावेळेला ती सतत नामजप करत असे. थोडक्यात तिची कुडी हळूहळू शुद्ध होत गेली. असं काही तपश्चर्येचं बळ असल्याशिवाय अशी अलौकिक पुढची पिढी कधी जन्माला येतच नाही. इकडे चैतन्याने संन्यास घेतलेला होता, त्याच्यामुळे विठ्ठलपंतही शुद्ध होऊन गेले. या महापुरुषाला ज्या वेळेला या रुक्मिणीने पाहिलं त्यावेळेला ती पुढे गेली, वाकून नमस्कार केला. हाय वगैरे म्हणायची पद्धत नव्हती, एकदम हातच पुढे करतात. आता लहान नाही मोठं नाही काही पाहिलं जात नाही असं नव्हतं त्या कालखंडामध्ये. वाकून नमस्कार केला आणि दोन्ही हातात बांगड्या असत हो. त्यांचा आवाज झाल्याबरोबर डोळे उघडून त्यांनी पाहिलं. श्रीपाद स्वामींनी आशीर्वाद दिला की पुत्रवती भव. त्यावेळेला रुक्मिणी उदास हसली आणि तिनं प्रश्न विचारला की महाराज हा या जन्मीचा आशीर्वाद का पुढल्या जन्मीचा? ते श्रीपाद स्वामी म्हणाले बाळे हा आशीर्वाद मी दिलेला नाही, ते चित्तत्व माझ्या मुखातून बोलले, कधी खोटं होणार नाही. आणि त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली. सिद्धोपंतांनी सांगितली, रुक्मिणींनी सांगितली, सिद्धोपंतांच्या पत्नींनी सांगितले. आणि कुठेतरी अंतरंगामध्ये श्रीपाद स्वामीने वाटलं की चैतन्य हाच विठ्ठल असला पाहिजे.
सिद्ध पुरुष जे असतात त्यांना अंतरंगातून काही गोष्टी कळतात, वैश्विक मन त्यांना वाचता येतं. अनेक वेळेला प्रवचनकार बोलत जातो आणि एखाद्या श्रोत्याला वाटतं माझ्या मनातलं कसं काय ओळखलं, असं काही वेळेला बरोबर घडून जातं. हे श्रीपाद स्वामी म्हणाले तुम्ही माझ्यावरच चला, विठ्ठल कुठे आहे मला माहिती आहे. तेव्हा सिद्धोपंत, त्यांची पत्नी आणि रुक्मिणी तिघेही प्रवास करत तीर्थयात्रा आधी टाकली. श्रीपाद स्वामी या मुलीच्या कल्याणासाठी आपल्या आश्रमामध्ये आले आणि बाहेरूनच हाक मारले, चैतन्या बाहेर ये. त्याच्यामध्ये ओज असं होतं की विठ्ठलपंतांना कळलं की आपलं भांडं फुटलं. बाहेर आले आणि प्रणिपात केला, काय आज्ञा आहे मला. ते म्हणाले, विठ्ठला तू मला असं का फसवलंस, असं नाही करायचं. विरहाने खंगलेली तुझी पत्नी बघ, तुझ्या आईवडिलांना काय वाटलं असेल, तुझ्या सासू सासऱ्यानं काय वाटलं असेल, काही विचार केलायस का. घर त्यागण्यापूर्वी गोविंदपंत सिद्धोपंत भेटलेले होते. म्हणजे दोघांचा परिचय झाला होता. काही दिवस आपेगावला जाऊन राहूनही आलेले होते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. हे असं का घडलं त्याचं कारण आपल्याला सांगतो. आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये प्रतिबंध या नावाची एक संज्ञा आहे. प्रतिबंध याचा अर्थ त्याचे 3 प्रकार आहेत. एकाला म्हणतात भूत प्रतिबंध, एकाला म्हणतात वर्तमान प्रतिबंध आणि तिसऱ्याला म्हणतात भविष्य प्रतिबंध. प्रतिबंध याचा अर्थ असा की तुम्ही कितीही आटापिटा केला तरी ती गोष्ट होत नाही. काळ्या दगडावरची रेघ असते. तेव्हा विठ्ठलपंताला आणि रुक्मिणीला वर्तमानाचा प्रतिबंध होता. तो प्रतिबंध तोडण्यासाठी विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. संन्यास घेतला याचा अर्थ तो जन्म संपला. याच्यावर खूप भाष्य करता येण्यासारखं आहे, पण चरित्र पुष्कळ सांगायचे. ज्यांना औत्सुक्य असेल त्यांनी नंतर विचारावं. वर्तमान प्रतिबंध असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यामुळे त्यांचं ते आयुष्य संपलं. श्रीपाद स्वामींनी आज्ञा केली, बाळा परत जा आणि पुन्हा गृहस्थाश्रम कर. परत आले विठ्ठलपंत. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यांनी शुद्धीपत्र आणलं नाही, वेगळ्या स्वरूपाचं पत्र आणलं नाही. किंबहुना श्रीपाद स्वामींनी येऊन सांगितलं नाही अलंकापुरीमधल्या लोकांना की या दोघांना आता प्रपंच करू दे, ही काशी विद्यापीठाची आज्ञा आहे. कुणी तक्रार केली नसती. संन्यासी एखादा मागे वळतून पुन्हा गृहस्थाश्रमी होतं हे कोणी पाहिलेलं नव्हतं आणि केवळ अपवादात्मकच उदाहरण होतं. त्याचा परिणाम असा झाला की या दोघांना आळंदीमध्ये वाळीत टाकण्यात आलं. सिद्धोपंतांची अवस्था फार केविलवाणी झाली. पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी स्थिर होते. नदीच्या पलीकडे, इंद्रायणीच्या पलीकडे सिद्धबेट नावाची एक जागा आहे, गेलात तर अवश्य पहा. त्या सिद्धबेटावर हे दोघं जाऊन राहिले. एक झोपडी बांधली आणि तिथे राहायला लागले. आपण इतिहासात वाचतो की यांचा फार छळ झाला वगैरे, असं काही झालेलं नाही आहे. त्यांना मधुकरी मिळाली नाही किंवा भिक्षा मिळाली नाही, असं केव्हाही झालं नाही. पण संन्यासी कधी गृहस्थ होतं हे कोणी पाहिलेलं नव्हतं. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना गावानी वाळीत टाकलं आणि तिथे दोघं सुखाने आनंदाने राहायला लागले. आणि त्यांच्या पोटी 4 अलौकिक 3 पुत्र 1 कन्या असे जन्माला आले. की आज सुद्धा असंख्य वारकऱ्यांची आणि भक्ती मार्गातल्या अनंत जनांची अशी श्रद्धा आहे की ब्रह्मदेव निवृत्ती रूपांच्या जन्माला, ब्रह्मदेव शिवशंकर प्रत्यक्ष निवृत्तीनाथांच्या रूपाने आले. महाविष्णू साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने आले. ब्रह्मदेव सोपान काका म्हणून अवतरले आणि चित्कला ही साक्षात मुक्ताई झाली. नावं तरी इतकी अन्वयार्थक आहेत. 12व्या-13व्या शतकाचा हा कालखंड आहे. आणि किती अन्वयार्थक म्हणून सांगू आपल्याला की पहिल्यांदा निवृत्त व्हावं लागतं, मगच ज्ञानदेव, म्हणजे नंतरच ज्ञान मिळतं. ज्ञान प्राप्त झालं की मग मोक्षाचा सोपान म्हणजे जिना कळतो आणि त्या सोपानाचा प्रवास झाला की शेवटी मुक्ती असते. तेव्हा नावं सुद्धा या किती सुंदर आहेत या सगळ्या भावंडांचे. हळूहळू बाळं वाढायला लागली, वेद संपन्न झाली. विठ्ठलपंतांनी त्यांचं सगळं शिक्षण केलं. आता त्यांच्या पुढे प्रश्न असा उभा राहिला
यांच्या मुंजी करायचे, उपनयन संस्कार करायचे आहे. तत्पूर्वी ते म्हणाले आपण एक असा प्रवास करूया, ब्रह्मगिरीची यात्रा करूया. नाथ संप्रदायाने ब्रह्मगिरीला कृतार्थ केलेला आहे आणि म्हणून हे सगळं कुटुंब त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला निघाल. नाशिकच्या पुढे त्र्यंबकेश्वर आहे आणि त्र्यंबकेश्वर ज्या पायथ्याशी आहे तो वरचा डोंगर म्हणजे त्याला ब्रह्मगिरी म्हणतात. हा ब्रह्मगिरी पर्वत अलौकिक आहे, कारण एक परंपरा अशी सांगते की तिथे जटा आपटल्या शंकरांनी आणि गोदावरीचं उगम त्या ब्रह्मगिरीवर आहे. तिथे नाथ संप्रदायामधल्या अनेक सिद्ध पुरुषांनी तपश्चर्या केलेली आहे आणि गहिनीनाथांची गुंफा तिथे आहे. नाथ संप्रदायाची परंपरा अशी आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशी परंपरा आहे. आदिनाथ म्हणजे शंकर, त्यांचे शिष्य मत्स्येंद्रनाथ, मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गहिनीनाथ, गहिनीनाथांचे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानदेव. त्यांचं लोकप्रिय नाव ज्ञानेश्वर असलं तरी मूळ नाव ज्ञानदेव असं आहे. ते ज्ञानेश्वर नाही आहे, ज्ञानदेव आहे. स्वतः माऊलींनी आपली नाममुद्रा ज्ञानदेव अशीच सांगितलेली आहे. हे सगळे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला गेले. मोठी प्रदक्षिणा आहे आणि त्या कालखंडामध्ये भयानक जंगल होतं महाराष्ट्रामध्ये. ब्रह्मगिरीच्या परिसरामध्ये तर होतच होतं. म्हणून आपल्याकडे इतिहासात एक नोंद आहे की महाराष्ट्रात जंगल किती, तर एक वेळ म्हणे शूर्पणखेच्या डोक्यातली ऊस सापडेल, पण महाराष्ट्रातल्या जंगलातला हत्ती सापडणार नाही. इतकं गर्द जंगल होतं, भयानक जंगल. आणि एकदा हे सगळं कुटुंब ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना एक भुकेजलेला ढाण्या वाघ त्या झाडीतून बाहेर आला. तो आल्याबरोबर पांगापांग झाली, पळापळ झाली. हे 6 आहेत एका कुटुंबामधले, आई वडील 4 मुलं आहेत. त्यावेळेला निवृत्तीनाथ मोठा होता, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे सोपान काका लहान होते, त्यांना आपल्या कडेवर विठ्ठलपंतांनी घेतलेलं होतं. मुक्ताई तर फारच लहान होती, तिला रुक्मिणीने कडेवर घेतलेलं होतं. ज्ञानदेव त्यावेळेला थोडे मोठे होते. हे सगळे पळाले. त्याच्यामुळे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव ही सगळी मंडळी पळाली. शंकराचार्यांचं एक वचन आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. ब्रह्मसत्य आहे आणि हे सगळं जग मिथ्या आहे. मिथ्या अशा अर्थाने की ते नाशवंत आहे. तुम्ही कितीही निर्माण केलं तरी शेवटी नाश पावतो, या अर्थाने ते मिथ्या आहे. तेव्हा शंकराचार्य एकदा जंगलातून प्रवास करत होते, शिष्य मंडळी बरीच होती आणि प्रवास करताना एकदम वाघ आला समोर. सगळे पळून गेले 10 दिशांना. सुदैवानं कोणाला इजा झाली नाही. सगळे नंतर एकत्र आल्यानंतर त्यात एक महाबुद्धिवान असा शिष्य होता. तो म्हणाला, आचार्य आपण तर सांगता की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, मग तो वाघ मिथ्याच होता की, त्याला घाबरून पळालत कशाला तुम्ही, आम्ही कशाला पळालो. पुण्यातला असावा शिष्य, काय सांगितलं. तो जितका बुद्धिवान होता त्याच्या अनंतपट बुद्धिवान शंकराचार्य होते. ते म्हणाले, बटो जसा तो वाघ तुझ्या डोळ्याला दिसलेला मिथ्या, तसं माझं पलायन तुझ्या दृष्टीला दिसलेली मिथ्याच की रे. तेव्हा तर्कटपणाला तर्काने खोडता येतं, एवढा त्यातला भावार्थ. ही सगळी मंडळी पांगली, पण भगवंताच्या कृपेनं कोणालाही इजा झाली नाही. सगळे ज्या वेळेला पुन्हा एकमेकाला सापडले त्यावेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला धस्स झालं, कारण निवृत्तीनाथ त्यात नव्हते. भीती वाटली की निवृत्तीनाथाचं काय झालं असेल. हा निवृत्तीनाथ जो वाट चुकला तो त्या डोंगरामध्ये फिरत असताना समोर गुंफा दिसली. त्या गुंफेमध्ये तो आत गेला. गुहेमध्ये आत गेलं तर तिथे निवृत्तीनाथ बसलेले होते पद्मासन घालून. आणि ते म्हणाले, बाळा ये मी तुझीच वाट बघतोय. किंबहुना कदाचित त्यांनी ते नाटक घडवून आणलं असेल. काही सांगतात सिद्ध पुरुष काही करू शकतात. आणि निवृत्तीनाथ आत गेल्यानंतर 1 आठवडा त्यांच्या सहवासामध्ये राहिला आणि मग संपूर्ण आत्मज्ञान त्याला प्राप्त झालं निवृत्तीनाथाला. 8 दिवसांनी तो ज्या वेळेला परत आला त्यावेळेला काय कौतुक सांगावं. ही परंपराच खरंच भव्य दिव्य आहे. गोरक्षनाथांना तर महामहिम महापुरुष म्हणून उत्तर भारतात सगळीकडे ओळखलं जातं.
ज्या वेळेला यवनी आक्रमण झालं आणि सगळा उत्तर भारत तुडवला गेला, त्यावेळेला हिंदू धर्म संस्कृती जपायचं लोकोत्तर कार्य गोरक्षनाथांनी केलं. त्यांचे शिष्य गहिनीनाथ, त्यांचा वरप्रसाद या निवृत्तीला लाभला. आणि ज्या वेळेला निवृत्ती परत आला आळंदीमध्ये, त्यावेळेला काय आनंदाचा महापूर त्या सिद्धपीठावर आला आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी कृतार्थ झाले. आता मुलं मोठी झाली, उपनयन संस्कार करायला पाहिजे. त्या काळी संस्कार मानत असत. 2 संस्कार मानवी आयुष्यामध्ये फार थोर आहेत. त्यातला एक संस्कार उपनयन आणि दुसरा विवाह संस्कार. विवाह संस्काराला तर तोड नाही खरोखर, कारण विवाह झाल्यानंतर आपल्याला जी ऋण फेडायची असतात ती गृहस्थाश्रमामध्येच फेडता येतात. मग ते देव ऋण असो, ऋषी ऋण असो, पितृ ऋण असो, मनुष्य ऋण असो. म्हणजे गृहस्थाश्रम चंगळवादासाठी नाही आहे आपल्याकडे मानलेला, तो ऋण अंशतः फेडण्यासाठी आहे. आणि उपनयन संस्कार एवढ्यासाठी आहे की प्रकृती उत्तम व्हावी, मन, हृदय, बुद्धी, चित्त सगळं कणखरून निघावं आणि पुढे जे आपल्याला आयुष्य जगायचे त्याच्यासाठी सगळी पायाभरणी करायची, म्हणून उपनयन संस्कार आहे. म्हणून त्यामध्ये ते गुरुजी सांगतात, मेखला बांधतात पा उपनयन संस्कार करताना. मुंज नावाच्या गवतापासून ती मेखला करतात, म्हणून मौंजी बंधन म्हणतात. त्या गवताचं नाव आहे मुंज, म्हणून मौंजी बंधन. ती मेखला टोचते त्या बटूला कमरेला आणि तो सारखं कुरकुर करायला लागतो, केव्हा काढणार केव्हा काढणार. त्यावेळेला ते सांगतात थांब थोडा वेळ धीर धर. आणि मग त्याच्यामध्ये मंत्र आहेत उपनयन संस्कारामध्ये. काय? अश्मा भव परशु भव म्हणून ते गुरुजी सांगतात. म्हणजे परशुला जशी धार आहे परशुरामांच्या, तशी तुझ्या बुद्धीला धार येऊ दे, तशी तुझी बुद्धी सतेज होऊ दे, म्हणून गायत्री मंत्र आहे. त्याचा अर्थच मुळामध्ये आहे की सूर्या तुला जसं तेज आहे तसं आमच्या बुद्धीला प्राप्त व्हावं, ही प्रार्थना आहे त्याच्यामध्ये गायत्री मंत्रामध्ये. अश्मा भव, त्या दगडावर उभं करतात त्याला की दगडासारखा अचल हो, आता तुला चंचल राहून चालणार नाही, यापुढे तुला विद्यार्थी दशा प्राप्त. मातृभोजन तेवढ्यासाठी असतं की सगळे एक एक घास भरवतात आणि यापुढे नाही मिळणार तुला असं, यापुढे कष्ट कष्ट आणि कष्टच विद्यार्थी दशेमध्ये. आता उलट झाले, पंचतारांकित सुविधेचा वर्षाव करतात पालक त्या मुलांच्यावर. विद्यार्थी दशा ही थोडी कष्टाचीच असली पाहिजे तर चांगली विद्या प्राप्त होते ना. म्हणून उपनयन संस्काराला फार महत्त्व आहे. विठ्ठलपंतांना वाटलं की उपनयन संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून ते ग्रामसभेकडे गेले आळंदीच्या आणि त्यांना प्रार्थना केली की माझ्या मुलांची मुंज करा. आता ते मुलं मोठी झालेली आहेत. त्यावेळी ग्रामस्थ मंडळी हसत होती त्यांना. हासिन्नले लोक बरवा हा संन्यास करीती उपहास आळंदी जन, असा उल्लेख नामदेव महाराजांनी केलेला आहे. मग ग्रामस्थांनी सगळे ग्रंथ काढले. त्या ग्रंथात कुठे आधार सापडतो का की संन्याशाला कधी मुलं झाली आहेत का? एकही उदाहरण नाही असं. आज सुद्धा जी जनरीत आहे त्याच्या विरुद्ध कोणी वागलं तर लगेच ठपका येतो त्याच्यावर. त्या कालखंडामध्ये तर चौकट घट्ट होती, सगळ्यांनी पाहिलं आणि मग शेवटी ग्रामसभा असं म्हणाली की उपनयन संस्कार होईल तुमच्या मुलांचा, पण प्रायश्चित्त करायला पाहिजे. तुम्ही संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम केला तेव्हा प्रायश्चित्त घ्या. प्रायश्चित्त काय? एकच प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, मृत्यूदंड, आत्मार्पण करून टाका. विठ्ठलपंतांचं कार्य संपलेलं होतं. अशी अलौकिक पुत्र कन्या जन्माला आले तेव्हा ते म्हणाले भूदेव हे आपलं सांगणं मला मान्य आहे, पण माझ्या पुत्रांवर आपली कृपा दृष्टी असू दे. म्हणून विठ्ठलपंत वाराणसीला गेले. रुक्मिणीला ही शिक्षा सांगितलेली नव्हती, पण ती खरी पतिव्रता अशी होती की ती असं नाही म्हणाल तुम्ही जा मी राहते आपली माझ्या मुलांच्या जवळ. नाही, ती खरी साध्वी खरी पतिव्रता होती. ती पतीबरोबर गेली आणि त्या संगमामध्ये त्या नदीमध्ये दोघांनी आत्मार्पण करून टाकलं. आपले प्राण त्यागले दोघांनी. लोकमान्य टिळक ज्या वेळेला मंडालेमध्ये होते त्यावेळेला त्यांची पत्नी कशी वागत असे याचं वर्णन टिळकांच्या नातवानी केले, गवी केतकरांनी केलेलं आहे. त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की टिळक ज्या दिवशी मंडालेला त्यानं उचललं नेलं तिकडे
त्या दिवसापासून माझ्या आजीनं सत्यभामाबाईंनी गोड आयुष्यात कधीही खाल्लं नाही. तिनं एकही अलंकार आपल्या अंगावर धारण केला नाही. ती नित्य साधं काळं वस्त्र नेसत असे. मंगळसूत्र म्हणून एक सोन्याचा मणी फक्त त्या काळ्या मण्यांमध्ये होता. आपला पती कसा तिथे झोपत असेल, त्याला काय उपलब्ध होत असेल मला माहिती नाही, म्हणून ही माऊली जमिनीवर झोपत असे. आणि त्याचा परिणाम म्हणजे किती साध्वी मन एखाद्या स्त्रीचं असू शकतं, खरी पतिव्रता कशी असू शकते, त्याचं ते उदाहरण आहे. आणि गवी केतकर तर्ककर्कश होते खरं तर, पण अगदी गहिवरून त्यांनी लिहिलेले आहे की या सगळ्याचा परिणाम असा की लोकमान्य सुटण्यापूर्वीच 4.5 वर्षामध्ये माझी आजी गेली. काय पातिवृत्य असलं पाहिजे. रुक्मिणी तशीच गेली. दोघांनी आत्मार्पण करून टाकलं. आणि नंतर निवृत्तीनाथ म्हणाले, आता आमची मुंज करा, उपनयन संस्कार करा. त्यावेळी आळंदीची ग्रामसभा म्हणाली, ते आमच्या हातात नाही, प्रतिष्ठानला जा, त्यांचं शुद्धीपत्र आणा. हा त्या भावंडांच्यावर पराकोटीचा अन्याय होता. मग आपल्याकडे माहिती आहे की माऊली रुसली म्हणे आणि झोपडीचं कवाड लावून घेतलं म्हणून मुक्ताबाईंनी काही अभंग रचना केलेली आहे. ती अधिकृत मानली जात नाही. मात्र ताटी उघडा ज्ञानेश्वरा, सगळं विश्व अग्नी झालं तर संतांनी पाणी व्हावं, वर्षाव करावा. कितीतरी सुंदर अभंग आहेत त्याच्यामध्ये. निवृत्तीनाथ म्हणाले, ठीक आहे. आपल्या भावंडांना ते म्हणाले की व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे, भक्ती हे सरती जाती न सरती, ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य. आपण आत्मज्ञानाने परिपूर्ण आहोत, उपनयन संस्कार पाहिजे कशाला, नको, आपल्याला नको. सोपान काका तेच म्हणाले. महर्षी वाल्मिकी आणि व्यासानं कोण असं विचारतं का. चिमुरडी मुक्ताई तेच म्हणाली. ज्ञानेश्वर माऊली इतकी थोर होती, ती म्हणाली, दादा असं करून आपल्याला चालणार नाही. कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, अनाचार सर्वथा करू नये. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, ऐसी आहे पद्धती शास्त्री. शास्त्रात काय काय सांगितले ते दादाला अतिशय विनम्रपणे सांगितलं आणि म्हणाले, दादा आपल्याला प्रतिष्ठानला गेलं पाहिजे. शेवटी निवृत्तीनाथांनी मान्यता दिली. म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे म्हटले ते सत्यच आहे. ही सगळी भावंड जाऊन पोचली आळंदीला. आळंदीला गेल्या याला पैठणला प्रतिष्ठानला जाऊन पोचली. आळंदीमधून निघाली आणि पत्र दिलं तर आळंदीच्या ग्रामसभेनं, ही संन्याशाची मुलं आहेत तेव्हा यांचं उपनयन संस्कार करायचं की नाही सांगा. झालं. तिथे ग्रंथ उलगडले गेले, पोथ्या उलगडल्या गेल्या, धर्मशास्त्र सगळं पाहून झालं. कुठे आधारच मिळेना की अरे संन्याशाच्या मुलांची मुंज होऊ शकते. मुळात संन्याशाला मुलगा झाला असं उदाहरण सापडत नाही. तिथे त्यांच्या मुंजीचा प्रश्न येतोच कुठे. सगळे हसायला लागले. नावं तरी काय आहेत म्हणाले. निवृत्ती काय, ज्ञानेश्वर काय, मुक्ताई काय, सोपान काय, हसतायत सगळेजण. ज्ञानेश्वर माऊली हसली. वय काय असेल त्यावेळेला, 8 वर्षांचं वय ज्ञानेश्वर माऊलींचं. आणि ते म्हणाले, आपण म्हणालात ते खरंच आहे, सगळ्यांचा आत्मा एकच असतो, आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत. योगायोग असा की एक पखालजी, पाणी भरणारा ग्रहस्थ, रेड्याच्या पाठीवर, पखाली म्हणजे चांबड्याच्या असतात, पूर्वी त्या पद्धतीनं पाणी भरत असत, त्यामध्ये पाणी भरून रेड्याच्या पाठीवर टाकून निघालेला होता. तेव्हा एक पंडित म्हणाला की अरे तो बघ, तो रेडा आहे ना, त्याचं नाव ही ज्ञानाचं आहे. तर सगळे खो खो हसत सुटले. एक पंडित म्हणाला, आहेस एवढा चिमुरडा, आम्हाला अक्कल शिकवतोस. सगळ्यांमध्ये आत्मा आहे ना, त्या रेड्याजवळ जा. आणि एका पंडितांनी काय केलं की छडी घेतली, त्या रेड्याला सपासप मारलं. त्याचे वळ नामदेव महाराजांनी उल्लेख केलेला आहे की माऊलींच्या पाठीवर उमटले. असं होऊ शकतं, होऊ शकेल. माझा एक अगदी साधा अनुभव सांगतो की माझ्या मुलांनी आमच्या नातीला एके दिवशी रागारागाने असा सणसणीत धपाटा घातला की त्याच्या वेदना मला झाल्या. खरंच सांगतो, असं वाटलं की माझ्याच पाठीत कुणीतरी मार. अशी सह अनुभूती येऊ शकते, घडतं असं काही वेळेला.
आणि माऊलींचं तर स्थान असं अलौकिक आहे. असे योगी, असे सिद्ध पुरुष आहेत, बालपणीच सर्वज्ञता घेऊन आलेले आहेत. तर त्यांच्या पाठीवर ते बळ उठले. मग एक पंडित म्हणाला की बर ठीक आहे, तुझ्यासमोर रेडा आहे, तोही परमेश्वराचाच अंश आहे, तेव्हा त्याला वेद म्हणायला लाव. माऊली म्हणाली ठीक आहे, ते करतो. माऊली पुढेही गेली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आपला उजवा हात त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवला आणि सांगितलं वेद पठण कर. त्याबरोबर तो रेडा ओम अग्निमीळे पुरोहितम, ऋग्वेदातली पहिली ऋचा आपल्याला माहिती असेल, त्यांनी त्या ऋचा म्हणायला प्रारंभ केला आणि सगळे पंडित आ वासून बघायला लागले. असं घडू शकतं? लगेच विज्ञानवादी कंबर कसून उभा राहतात. काय वाटेल ती लिहिले, काय थापा मारले आहेत, कुणाच्या बुद्धीला हे पटेल असं लगेच म्हणतात. शेवटी बुद्धीला सुद्धा एक लक्ष्मण रेषा असते ना, त्याच्या पलीकडे आपली बुद्धी काम करू शकत नाही. त्याच्यामुळे बुद्धीच्या पलीकडचं काही घडलं की लगेच खोटं आहे असं आपण म्हणून शिक्का मारून रिकामी होतो. एका विशिष्ट वयात आपल्याला न कळणारं जसे आपण मोठे होत जातो तसं हळूहळू कळायलाही लागतं. तरुण बघा असे वावरतात की जग तुच्छ आहे, माझ्या इतकं जगात कोणाला कळत नाही. जरा मोठे झाले, प्रपंच सुरू झाला की मग कळायला लागतं की आपल्याला सगळंच कळतं असं नाही बरं का. मध्यम वय आलं की मग म्हणतात बरंच अजून कळायचं बाकी आहे. वार्धक्यामध्ये तर लक्षात येतं की जवळजवळ काहीच कळलेलं नाही आहे आणि देह टाकताना कळतं काही कळलं नाही. आपल्याला काही कळत नाही हे कळणं म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ असं तत्वज्ञान सांगतं. आपल्याला काही कळलं नाही हे कळायला पाहिजे पहिल्यांदा, म्हणजे मग ज्ञानाला. कारण कोरी पाटी असल्याशिवाय तुम्ही नवीन विचार स्वीकारूच शकत नाही ना. तुम्ही अगोदरच भरलेली पाटी जर घेऊन आला तर मग हे नको, हे नको, हे त्याच आहे, तुच्छ आहे असं आपण म्हणायला लागतो. पुढे एक चमत्कार आपण पाहणार आहोत, तो उलगडून सांगतो आपल्याला. रेड्याने ज्या वेळेला वेद म्हटले त्यावेळेला पैठण वेडावून गेलं. आपण अर्ध्या गोष्टी ऐकतो, किती छळलं या मुलांना, बघा त्यांना प्रश्न विचारले, ज्ञानेश्वरांची तुलना रेड्याबरोबर केली. पण तेच पण शेवटी असं आहे, मराठीत एक सुंदर म्हण आहे, प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अगदी सार्थ म्हण आहे, अगदी लक्षात ठेवावी अशी. तर चमत्काराला सगळेच नमस्कार करतात. ते पंडितजने इतके आनंदून गेले, या साष्टांग प्रणिपात करतायत ते चारी भावंडांच्या पायावर सगळेजण. आणि नामदेवांनी वर्णन केले की आपल्या खांद्यावर घेतलं या मुलानं त्यांनी आणि आनंदाने नाचले. मिरवणूक निघाली त्यांची की हे भूलोकीचे तारू आम्हाला तारायला आले असं महापंडित पैठणमधले म्हणाले. पुढे या सगळ्या भावंडांचा मुक्काम 4 महिने पैठणमध्ये होता. तिथे एक शिवालय आहे. आपण नाथांचं जर वाडा पाहिला असेल, तिथून आपण गंगेकडे जातो ना, तर तिथे डाव्या हाताला त्या शिवालयाचा जोत फक्त शिल्लक आहे, बाकी काही नाही आहे. त्यावेळेला तिथे शंकराचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये चारी भावंड राहिली. त्या 4 महिन्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची प्रवचनं होत असत. मला फार हेवा वाटतो त्या कालखंडामधल्या लोकांचा की किती भाग्यवंत असतील की माऊली प्रवचन करते, लोक समोर बसलेले आहेत आणि ऐकतायत. त्यांची कीर्तनं झाली, त्यांची प्रवचनं झाली आणि पैठणकर खरोखर धन्य होऊन गेले, कृतार्थ झाले. आणि त्या सगळ्यांचा निरोप घेतला ज्ञानेश्वर माऊलींनी. सगळ्या भावंडांनी शुद्धीपत्र लिहून दिलं. आता काय म्हणाले, आमची योग्यताच नाही, आमची पात्रताच नाही, आपण इतके शुद्धातिशुद्ध आहात, आपल्या समाधानासाठी लिहून देतो. दिलं शुद्धीपत्र लिहून. ही सगळी भावंड तिथून बाहेर पडली. प्रवास करत करत झाले ते सगळेजण. आज पुणे नाशिक मार्गावर आळे फाटा नावाची एक जागा आहे, कदाचित आपल्याला माहिती असेल. तिथे आळं नावाचं एक छोटं गाव आहे. त्या आळ्याला आले. तिथे हा रेडा शांत झाला. शांत झाला म्हणजे त्यांनी देह ठेवला आपला. का ठेवला? ईश तत्वाला तुम्ही जितके जवळ जाता तितका पटकन तुमचा देह पडतो. जाल का आता जवळ? सगळ्यात भीतीच वाटेल अंतरंगामध्ये, कोण करणार हो हे धाडस, असंही होतं. इतकं घाबरायचं कारण नाही, कारण जवळ गेलात आणि योग्यता असेल तर समर्थांच्या सारखे दीर्घायुषी नामदेव महाराज तर कित्येक वर्ष जगले. ते लोकांच्या कल्याणासाठी देह ठेवतात असं वर्णन आहे.
पण ईश तत्व धारण केलं एकदा की देह लवकर पडतो, हेही खरंच आहे. ईश्वराची इच्छाच तशी असते. तो रेडा शांत झाला. आज तिथे त्या रेड्याच्या नावाने एक मंदिर आहे. कधी गेलात तर अवश्य जाऊन या. टुमदार छान मंदिर केले. माऊलींचंही दर्शन तिथे आपल्याला घडेल. आणि ज्ञानेश्वर माऊली प्रवास करत करत पुढे निघाली. खूप मोठा प्रवास झाला या सगळ्या भावंडांचा. पुढे काही वर्ष गेली आणि प्रवास करत करत ही सगळी मंडळी महालया क्षेत्रामध्ये आली. ज्याला आज आपण नेवासा म्हणतो ते मूळचं महालया क्षेत्र म्हणून आहे. ते शंकराचं स्थान आहे. खरं तर शैव संप्रदाय हा भारतातला सर्वात प्राचीन संप्रदाय. अगदी पशुपतीनाथापासून नेपाळमधल्या किंवा हिमालयामधल्या कैलास स्थानापासून पार रामेश्वरपर्यंत सगळीकडे शंकर. शंकराचं मंदिर नाही अशी जागाच सापडणार नाही तुम्हाला. इतकं शैव संप्रदायाने सगळ्या भारताला आलिंगन दिलेलं होतं. त्या क्षेत्रात आल्यानंतर निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांच्याकडून 7 दिवसात ज्ञान प्राप्त केलं आणि निवृत्तीनाथांच्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी 24 तासात ते ज्ञान आत्मसात केलं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणतोय, साधन आहे, व्यावहारिक ज्ञान नाही. आत्मज्ञान म्हणजे जरूर गुरुला थोरवी द्यावी म्हणून 24 तास लावले. अन्यथा ते बालपणी सर्वज्ञता प्राप्त करून आलेले होते. ज्ञानेश्वर माऊलींचं एक वचन आहे, बहुकल्प आम्ही तप केले मग आम्हाला निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू लाभला. पहा बरं काय म्हणतायत. एक कल्प म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्ष. आज मुलांना मी तेच सांगत होतो सकाळी तरुणांना. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस 8 अब्ज 64 कोटी वर्ष होतात. आणि माऊली म्हणते की अशी बहुकल्प आम्ही तप केलं. मग आपण तुम्ही आम्ही किती करायचं? काही सीमारेषाच नाही त्याला. असीम तप केलं तर एवढंसं फळ पदरामध्ये पडणार, उघडच आहे. तिथे निवृत्तीनाथांनी आज्ञा केली की ज्ञाना हे जनसामान्य भरडले गेलेत आणि मतामतांचा इतका गलबला झालेला होता त्या कालखंडामध्ये. विशेषतः जो धोका होता, जो अगदी पुढे समर्थांनी आणि तुकोबांनी सुद्धा मांडलाय, ते शाक्त फार उतले मातलेले होते. नाथ संप्रदायाचं काही विकृतीकरण झालेलं होतं. शुद्ध संप्रदाय राहिलेला नव्हता. यवनी आक्रमणामध्ये कोणाचा पायपोस कोणात नाही अशी अवस्था उत्तरेकडे होती. महाराष्ट्रावर अजून आक्रमण यायचं होतं. आणि त्याच्यामुळे शके 1212 मध्ये ज्या वेळेला ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, शकामध्ये 78 वर्ष मिसळायची म्हणजे इसवी सन निघतो. माहिती असेल आपल्याला, नसेल तर आत्ता कळलं, चांगलं झालं. आणि संवत आहे याचा फरक काढायचा असेल 57 वर्षाचा फरक असतो, असं लक्षात ठेवा म्हणजे झालं. कारण दोन्ही देतात ना पंचांगामध्ये. विक्रम संवत असतो, इसवी सन असतं, शकही असतं, म्हणून गणित लक्षात ठेवा. मग आज्ञा केली की ज्ञाना आता तू गीतेवर भाष्य लिही. गीताच का निवडली? त्याचं कारण असं आहे की गीतेमध्ये सगळं तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान ठासून भरलेले. सर्व शास्त्रांचं शास्त्र, सर्व कलांची कला, म्हणून गीतेचा गौरव केला जातो. दुसरा कोणताही ग्रंथ निवडला नाही निवृत्तीनाथांनी. वेदांवर भाष्यकर म्हणाले नाहीत, उपनिषदांवर भाष्यकर म्हणाले नाहीत, ब्राह्मण ग्रंथांवर भाष्यकर म्हणाले नाहीत, आरण्यकावर भाष्यकर म्हणाले नाहीत, रामायण महाभारत भागवतावर भाष्यकर म्हणाले नाहीत. पण त्या महाभारतातली जी भगवद्गीता आहे की ज्यामुळे मनुष्य घडतो त्याच्यावर भाष्यकार. आणि माऊलींनी लगेच नमस्कार केला आणि त्या महालया क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबांना त्यांनी उठवलं. आपल्याला कथा माहिती असेल, ते मृत झालेले होते आणि माऊली गेली आणि म्हणाले, अरे तुझं नाव सच्चिदानंद, तू मरशील कसा, उठ. असं म्हटल्यावर ते उठले. याला आपण हसतो. गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारलेला होता की महाराज, आपण मणिकर्णिकेच्या घाटावर जिथे प्रेत जळतात, आपल्याला माहिती आहे काशीमध्ये, तिथे एका मृत व्यक्तीला आपण जिवंत केलं असं आम्ही ऐकलेलं आहे. हा काय चमत्कार आहे? त्या गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले की मी नाही त्याला जिवंत केलं, रामाने केलं. पहिल्यांदा गैरसमज आपल्या मनातलं काढून टाका, मी काही केलं. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, असं होऊ शकतं का? त्याला गोंदवलेकर महाराज एक अतिशय समर्पक सुंदर उदाहरण देत असत. सिंगापूरमध्ये ती पद्धत आहे की नाही मला माहिती नाही, पण भारतात ती पद्धत आहे की भविष्य निर्वाह निधी आपण काही बाजूला काढून ठेवतो.
प्रॉव्हिडंट फंड आता कळलं. मराठीत सांगितल्याशिवाय कळतच नाही हवं काय. हा तर चमत्कार आहे. आता आमच्या तैलरथाचा जो चक्रपाणी आहे ना, मोटारी तेलावरच धावतात ना, म्हणून तैलरथ म्हणायचं त्याला. अग्निरथ म्हणजे आगगाडी, रेल्वे. तर त्या चक्रपाणी, चक्र त्याच्या हातात असतं म्हणून चक्रपाणी. त्याला म्हटलं गाडी डावीकडे घे, म्हटलं की तो गोंधळतो. मग त्याला सांगायला लागतं लेफ्ट. मग म्हणतो हा साहेब असं मराठीत बोला ना जरा म्हणे. लेफ्ट म्हटलेलं त्याला कळतं पण डावीकडे काही कळत नाही, अशी गंमत आहे सगळी. आपण खरं तर मराठी मंडळ आहे हे, खरं तर आपण आंग्ल भाषेचा प्रयोग करूच नाही. जिथे अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे, त्याच वेळेला त्या भाषेचा प्रयोग करावा ना, नाहीतर कशाला प्रयोग करावा. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणालीच की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना. अमृतासारखं तुम्हाला पान करीन या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. हे केवढं कौतुक आहे, अलौकिकच आहे खरं का. आणि माऊलींनी निवृत्तीनाथांची आज्ञा मानली आणि प्रारंभ केला ज्ञानेश्वरी लिहायला. गीता टीका, गीता भाष्य लिहायला प्रारंभ केला. आणि पहिलीच ओवी अशी लिहिली की सगळा समाज डोलायलाच लागला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय त्या म्हणजे एका ओवीवर आज सुद्धा महापंडितांनी पानच्या पानं लिहिलेली आहेत. परमात्म्याचं पहिलं प्रकटन नादात्मक आहे, त्यालाच आपण ओंकार म्हणतो. बाकी मराठी भाषा जर आपण पाहिली तर प्रत्येक अक्षराला एक मात्रा असते किंवा दोन. याचा अर्थ ते अक्षर ऱ्हस्व तरी असतं किंवा दीर्घ असतं. अ ऱ्हस्व आहे, आ दीर्घ आहे. ई ऱ्हस्व आहे, ई दीर्घ आहे. उ ऱ्हस्व आहे, उ दीर्घ आहे. आणि पुन्हा संयुक्त स्वर आहेत, ए ऐ ओ औ. तेव्हा एक तरी मात्रा असते, म्हणजे ऱ्हस्व तरी असतं अक्षर किंवा दीर्घ असतं. जगातल्या सगळ्या भाषा काढा, उच्चार शास्त्र काढा, जगातल्या सगळ्या भाषांचं ओम याच्यासारखं अक्षरच नाही. त्याला 3.5 मात्रा आहेत. एकमेव अपवादात्मक अक्षर आहे ओंकार की ज्याला 3.5 मात्रा आहे. अकार उकार मकार वर चंद्राकारण त्याच्यावरचं टिंब. 3.5 मात्रा असलेला एकच वर्ण आहे जगामध्ये, दुसरं अक्षरच तुम्हाला सापडणार नाही. याच्यावर पाश्चात्य लोकांनी ओंकार नाद जो असतो आतून जर प्रगट झाला तर त्यातून काय ध्वनिलहरी प्रगट होतात त्याचं वर्णन केलेलं शास्त्रज्ञांनी केले. अध्यात्मातले तर करतातच, पण आम्हाला ते प्रयोगशाळेत सिद्ध करायला पाहिजे म्हणून शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेला आहे. आणि आज जगन्मान्य आहे की ओंकार साधना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, कारण त्याच्यामुळे ज्या ध्वनिलहरी अनुकूल निर्माण होतात तसं अन्य कशातूनही निर्माण होत नाही. म्हणून प्रारंभच टीका भाष्याचा ओम नमोजी आद्या. आद्य म्हणजे जे आदिकारण आहे सगळ्या ब्रह्मांडाचं, त्याला पहिलं वंदन आहे असं माऊली सांगते. वेद प्रतिपाद्या, ज्याचं वर्णन प्रत्यक्ष सगळे वेद करतात, ज्याचं प्रतिपादन वेदांनी केलेलं आहे ते आदिकारण. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते कसं आहे, आत्मरूप आहे, बाह्यरूप नाही, आरशात बघता येत नाही. ते आपण पाहतो स्वतःला आरशामध्ये. भगिनींना तर फार आवडतं, जितक्या वेळी जास्ती पाहायला मिळेल तितकं धन्य कृतार्थ वाटतं. पण ते नाही, आत्मरूप आहे. आत्मरूप म्हणजे आत्म्याचं रूप आहे, ते परमात्म्याचं रूप आहे. आणि जय जय स्वसंवेद्या म्हणजे स्वयंप्रकाशित होणारा, स्वयंप्रगट होणारा तो परमात्मा आहे. आपली ओळख करून द्यावी लागते. हे अभ्यंकर, मग लक्षात येतं इतकी उंची आहे बाबा, असं असं रूप आहे, साधारण लक्षात राहतं आपल्याला. प्रत्येकाला नामरूप असतं म्हणून लक्षात राहतं. परब्रह्म हा स्वसंवेद्य आहे, स्वतः प्रगट होतो, त्याला इतरांनी दाखवण्याची आवश्यकता नसते. या एका ओवीनं माणसं वेडावून गेली आणि ज्ञानेश्वरीचा प्रवाह गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहायला लागला. 700 श्लोकावर 9 सहस्त्र ओव्यांपेक्षा जास्ती भाष्य ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. 16व्या अध्यायाच्या प्रारंभी त्यांनी एक ओवी लिहिलेली आहे. मावळ वीत विश्वावासू नवल उदयला चंडांशू. त्या एका ओवीवर आपल्याला आश्चर्य वाटेल. आळंदीमधल्या
साखरे महाराजांनी 3000 पृष्ठाचं भाष्य केले त्या एका ओवीवर. इतका अलौकिक अर्थ त्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे. माणसं वेडावून गेली, कृतार्थ झाली, धन्य झाली. त्या महालया क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि ते शिवमंदिर सुद्धा पावन होऊन गेलं. माणसं माऊलींना सगळ्या भावंडांना डोक्यावर घेऊन नाचली आणि ती गीता टीका आज 700 वर्ष उलटली तरी तशीच नित्य नूतन आहे. वाङ्मयाचं हे सामर्थ्य आहे. वाङ्मय वेगळं, साहित्य वेगळं, असं नेहमी लक्षात ठेवा. वाङ्मय अजरामर असतं आणि साहित्य 1-2 पिढ्या राहतं, भूतकाळात जमा होतं, टिकत नाही कधी. कादंबरी एखादी आपल्याला आवडलेली ही एखादी किंवा 2 पिढ्यामध्ये टिकते, 3ऱ्या पिढीला नाव सुद्धा माहिती नसतं. आज ज्ञानेश्वरी कुठे आहे म्हणून माणसं शोधत जातात. त्याची जाहिरात करावी लागत नाही, काही नाही. जी किंमत असेल ती देतात आणि ज्ञानेश्वरी खरेदी करतात. दासबोध किती जणांच्या घरी असेल, अगणित, मोजताच येणार नाही इतक्या ठिकाणी. तुकोबांचा गाथा हे वाङ्मय आहे. वाङ्मय शाश्वत असतं, साहित्य अशाश्वत असतं. वाङ्मय माणसाला शांत करतं, साहित्य अशांत करतं. वाङ्मय स्वस्थ करतं आणि साहित्य अस्वस्थ करतं. वाङ्मय लोककल्याणासाठी लिहिलं जातं आणि साहित्य पुरस्कार मिळावा म्हणून लिहिलं जातं. खूप भेद आहेत दोन्हीमध्ये. तेव्हा संतांनी निर्माण केलं ते वाङ्मय, साहित्य नाही निर्माण केलं कधी, वाङ्मय निर्माण केलं. पुढे निवृत्तीनाथांनी आज्ञा केली की ज्ञान हे सगळं ठीक झालं. माऊलींनी तिथे किती कौतुक करावं की माझं बोट धरून माझ्या गुरूंनी माझ्याकडून हा प्रबंध लिहून घेतला असं म्हटलंय. प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणं. जगाच्या रक्षणासाठी सद्गुरूंनी माझ्याकडून हा प्रबंध ज्ञानेश्वरी रूपी लिहून घेतला. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवावी पाऊले श्री गुरूंची. माझे श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे श्री गुरुकृपा काय नो हे ज्ञानदेव म्हणे. कृतार्थ झाले. आणि पसायदान तर असं लिहून टाकलं, उद्या जगाची एकच प्रार्थना जर म्हणायची ठरली तर पसायदानाला पर्याय नाही, इतकं ते आलं. विश्वगीत होऊन जावं इतकी ती सुंदर प्रार्थना आहे. माणसं कृतार्थ झाली, धन्य झाली. पुढे ज्ञानदेवांना आज्ञा अशी केली निवृत्तीनाथांनी की हे सगळं छान झालं. भक्तिमार्ग मोठा केला, रुंद केला. त्या वारकरी संप्रदायाला उजाळा दिला ज्ञानेश्वर माऊलीने. ज्ञानेश्वर माऊली आले आणि वारकरी संप्रदायाचं भाग्यच उजळून गेलं. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 10 लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरीला जातात. त्यांना कोणी बोलावत नाही, कोणी निमंत्रण देत नाही. फक्त पांडुरंगाचं दर्शन व्हावं म्हणून वेडावून नाचत नाचत त्यातले कित्येक अनवाणी जातात. 300-300 350 किलोमीटर. बैलगाडी नाही किंवा तैलरथही नाही, मधलं काही नसतं, चालत जातात. पंढरीची वारी म्हणजे शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे, वाङ्मयीन तप आहे. त्याच्यामुळे सगळे वारकरी म्हणतात माऊली जेवली का, तुम्ही जेवलात का असं नाही म्हणत. माऊली जेवली का, माऊलीचं स्नान झालं का, माऊलीचा हरिपाठ झाला का असंच विचारतात. म्हणजे हे वाङ्मयीन तप आहे. नावाने बोलवायचंच नाही, माऊलीच म्हणायचं. इतकं अंतरंगामध्ये पालट होऊन जातं. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी माझे जीवीची आवडी पंढरपुरासी नेईन गुढी गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. आणि माणसं वेडावली. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांनी आज्ञा केली, अरे जे आत्मज्ञान नाथ परंपरेनं चालत आलेले त्याचं काहीतरी लिहिना. त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी अनुभवामृत ग्रंथ लिहिलेले. तो ज्ञानेश्वरी जिथे अनेकांना कळत नाही तिथे अनुभवामृत काय कळणार का, अशी खरंच अवस्था की तत्वज्ञान सगळं मथून काढलेलं. इतका तो अलौकिक ग्रंथ आहे. म्हणजे आपली 22 वर्षांची तपश्चर्या झाल्यानंतर सगळं संत वाङ्मय पचवल्यानंतर अनुभवामृताकडे खरं तर वळावं. तोपर्यंत वळू नये इतका तो पचायला अवघड ग्रंथ आहे. चहा पचायला सोपा असतो, बासुंदी सहज पचत नाही. तशी बासुंदी अनुभवामृत म्हणजे. तेव्हा अनुभवामृताकडे सावकाशच जायचं. आपली तपश्चर्या काही पूर्ण झाल्यानंतर पुढे योग असा आला, अनुभवामृत सिद्ध झाला. ज्ञानेश्वर माऊलींचं नाव प्रातस्मरणीय होऊन गेलं, अलौकिक नाव झालं. आता गंमत अशी झाली की
ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली ही सगळीकडे हिंडत होते, फिरत होती आपल्या भावंडांच्या बरोबर, त्यांची कीर्ती आपल्याला माहिती आहे, चांगदेवांच्या पर्यंत गेली.